हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा इथं 36 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाउज आहे, तर त्याची संपूर्ण कटिंग पाहणार आहोत। तर तुम्हाला जर पेपर कटिंग काढायला कंटाळा आला असेल तर तुम्ही डायरेक्ट कापडावरती या पद्धतीने कटिंग ब्लाउजची करू शकता आणि खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी ब्लाउजची कटिंग आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। तर इथे बघा मी अस्तर घेतलेला आहे आणि त्याची बंद बाजू माझ्या साईडने ठेवलेली आहे आणि बंद बाजूकडून बघा आपल्याला ब्लाउजची उंची टाकायची असते। तर ब्लाउजची उंची बघा 14 इंच घेतलेली आहे। तयार ब्लाउज आपल्याला इथं 13 इंचचा होईल। आता शोल्डर घेतलंय 5.5 इंच, ते सुद्धा व्यवस्थित चेक करायचं आहे बघा। तर जिथं 14 इंच येतंय तिथं मी मार्किंग करून घेतलं, जिथं आपण शोल्डर मोजलंय तिथं, आणि या पद्धतीने लाईन आखून घ्यायची आहे। त्याच्यानंतर बघा आपल्याला मुंडा घ्यायचा आहे इथं 6 इंच, ते सुद्धा व्यवस्थित चेक करायचं जेणेकरून आपली मापं आहे ती चुकणार नाही। त्यासाठी 1-2 लाईन जरी जास्त झाली तर आपला ब्लाउज हा बिघडतो, तर त्यासाठी व्यवस्थित चेक करायचं। आणि तुम्ही जर नवीन शिकत असाल तर या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे। आता इथे बघा छातीचा चौथा भाग घेतलाय मी 9 इंच, 36 साईजचा हा ब्लाउज आहे। आता इथं मी 2 इंच मार्जिन घेते, तुम्ही 1.5 इंच सुद्धा घेऊ शकता। त्याच्यानंतर बघा लाईन आखून घ्यायची। आता इथं पहा आपण 9 इंच आणि मार्जिन 2 इंच असं धरून आपले 11 इंच झालेले आहे। आता इथे बघा खाली खाली 11 इंच इथं या पद्धतीने मार्किंग करायचं आणि दोघं पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहे। आता इथे बघा आपल्याला मुंड्याचा आकार काढायचा आहे, तर त्यासाठी इथं मी जो मुंडा घेतलेला होता त्याचं निम्मे घेतलेला आहे। म्हणजे 6 इंच आपण मुंडा घेतला तर त्याचं निम्मे इथं 3 इंच होतं, तर तिथून बघा मी या पद्धतीने मार्किंग करून घेतली होती। त्याच्यानंतर बघा पुढचा मुंडा आहे आपल्याला, म्हणजे पाठीमागचा मुंडा 1.5 इंचावरती द्यायचा आहे, त्याचा आकार आहे तो, आणि पुढच्या मुंड्याचा आकार आपल्याला 1 इंचावरती द्यायचा आहे। तर इथे आपण पहिले पाठीमागचा पार्ट कटिंग करतोय, त्याच्यानंतर पुढचा पार्ट कटिंग करणार आहोत। तर इथे बघा पाठीमागचा जो मुंडा आहे तर तो मी 1.5 इंच ने घेता इथं मी काय केलंय, किंचित थोडंसं 2 लाईन खाली घेतलेला आहे। तर तुमचे जर मुंड्यामध्ये काय प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही या पद्धतीने मुंडा आहे तो थोडाफार खाली घेऊ शकता। तर या पद्धतीने बघा आता कट करून घ्यायचा आहे ब्लाउज आहे तो, जसं मार्किंग केलेलं आहे सेम त्याच पद्धतीने। आता या पद्धतीने बघा आपण अस्तर मी फिरवून घेते, तर बघा इथं या पद्धतीने फिरवायचं आहे आपल्याला। आता बघा या पद्धतीने ठेवलं, या साईडला ओपन बाजू आहे, खाली सुद्धा ओपन आहे, आणि माझा जो उलटा हात आहे तर त्या साईडला बंद बाजू घेतलेली आहे मी। आता इथे बघा खालच्या साईडला जी ओपन बाजू आहे तिथं मी 1/2 इंचावरती एक लाईन आखून घेते, म्हणजे तिथं आपली हुक राहणार आहे पुढच्या भागाला, त्यासाठी मी तेवढं इथं मार्किंग करून घेतलं। आता पुढची स्टेप बघा आपल्याला जी बंद बाजू आहे तिथून मी इथं बघा या पद्धतीने 1-1 इंचावरती मार्किंग करून घेते। तर आपल्याला इथं व्यवस्थित असं 1-1 इंचावरती मार्किंग करायचं आहे, कारण पुढचा पार्ट आपला हा पाठीमागच्या भागापेक्षा 1 इंच जास्त घ्यायचा आहे, कारण आपण पुढचे पार्ट दोघंच जोडतो। त्याचबरोबर बघा पफ्स वगैरे व्यवस्थित तुमचं जर येत नसेल ब्लाऊजमध्ये तर या पद्धतीने नक्की कटिंग करून ब्लाऊज शिवून पहा, परफेक्ट असा ब्लाऊज आपला रेडी होतो। तर त्याच्यानंतर बघा आपण लाईन आखून घेतली 1-1 इंचावरती, तर सर्व साईजसाठी 1 इंच खाली मार्किंग सोडायची आहे, म्हणजे मार्जिन तुम्ही सोडायची आहे। त्याच्यानंतर बघा पुढची स्टेप आपली, जो पाठीमागचा आपण पार्ट कटिंग केलेला आहे तर त्याला जसा आहे तसा आपल्याला ठेवून आखून घ्यायचा आहे। तर या पद्धतीने बघू शकता मी व्यवस्थित असं आखून घेते। तर पहा असं या पद्धतीने आखून घ्यायचं आहे। आता साईडला ठेवून घेऊया आपण। आता बघा पुढच्या आपली स्टेप आहे, म्हणजे आपण या पद्धतीने व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचं आहे। तर पुसट लाईन तुम्हाला दिसत असेल तर मी डार्क करून घेतलं इथं। आता इथं बघा आपण हा पाठीमागचा मुंड्याचा आकार दिलेला आहे तो जिथं आखून घेतलेला आहे, तर आपल्याला पुढच्या मुंड्याचा सुद्धा इथं आकार द्यायचा आहे, कारण आपण इथं आता पुढच्या भागाची कटिंग करणार आहोत त्यासाठी। तर व्यवस्थित बघा शोल्डर व्यवस्थित चेक केलं, मुंडा चेक केला। आता त्याच्यानंतर आपल्याला पुढचा मुंड्याचा आकार द्यायचा आहे 1 इंचावरती। आता इथे बघा या पद्धतीने व्यवस्थित असं इथं आकार देऊन द्यायचा। तर बघू शकता एकदम परफेक्ट असा आलेला आहे। आणि जो पाठीमागचा मुंडा होता तर त्याला मी क्रॉस मार्किंग केलं आहे, म्हणजे कटिंग करताना आपल्या लक्षात राहील। आता इथे बघा पुढचा गड्यासाठी आपल्याला गडा रुंदी इथं 2.5 इंच घ्यायची आहे, पाठीमागच्या गड्याला सुद्धा 2.5 इंच घ्यायची आहे। आता पुढचा गडा आपल्याला 6 इंच घ्यायचा आहे बघा। तर खाली सुद्धा गडा रुंदी 2.5 इंच घेतली आणि या पद्धतीने इथे बॉक्स तयार करून घेते बघा मी। तर सिंपल असा आपण इथं गोल गड्याचा आकार द्यायचा आहे।
तर पहा इथं मी या पद्धतीने आकार देऊन दिला. त्याच्यानंतर बघा आपल्याला इथं पुढचा जो उभा टक्स असतो आपला, तर त्याची मार्किंग करायची आहे. तर टक्सची मार्किंग करताना बघा शोल्डरच्या तिथं पट्टी ठेवायची आणि खाली इथं बघा मी 10.5 इंच घेतलेला आहे. उंची जर तुमची जास्त असेल तर तुम्ही 11, 11.5 असं घेऊ शकता. जो उभा टक्स घेतलाय मी तो म्हणजे ब्लाऊजवरनं तुम्ही माप घ्यायचा आहे, त्याच्यानंतर तुम्ही इथं टक्स घ्यायचा आहे. आता उभी मार्किंग आपण 10.5 घेतली आणि आडवी मार्किंग बघा जिथं लाईन आखलेली आहे आपण तिथून 4 इंच आणि 2 लाईन घ्यायचे म्हणजे 4.25 इंच इथं मी घेतलेला आहे. आता बघा व्यवस्थित अशी लाईन आखून घ्यायची म्हणजे आडवी मार्किंग कुठे केली मी 4.25 इंचावरती जी लाईन आपण हुकपट्टीसाठी काढलेली आहे तिथून. आता बघा जी मध्ये लाईन आखलेली आहे तिथून 2.5 इंच घेतलं आणि फिटिंगच्या साईडला सुद्धा आपल्याला 2.5 इंच वाढवायचं आहे. तर हे 2 ठिकाणी आपण वाढवलं आहे बघा. आता मधली जी लाईन आखलेली होती तिथून सुद्धा वरती 2.5 इंच घ्यायचं आहे म्हणजे 3 ठिकाणी आपण 2.5 इंच घेतलेले आहे बघू शकता. आता मुंडेच्या तिथून आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करायची आहे. तर 1 इंच घेतलंय ते सर्व साईजसाठी आहे आणि खाली जे आपण 2.5 इंच घेतलेलं आहे तर ते साईजनुसार त्याच्यात बदल होत राहतात. तर त्यासाठी तर इथे बघा आपल्याला आता प्रिन्सेसचा आकार द्यायचा आहे. आता या पद्धतीने मी कापड जो आहे तो फिरवून घेतलेला आहे कारण या पद्धतीने मला आकार देता येत होता तसा. तर तो व्यवस्थित वाटत नव्हता त्यासाठी बघा मी त्याच्या साईडहूनच मी इथं घेतलेला आहे आणि जसं तुम्हाला चांगला आकार वाटत असेल तर तसं तुम्ही द्यायचं आहे आणि जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करणार तेवढा ब्लाऊजमध्ये फिनिशिंगसुद्धा येतो आणि ब्लाऊजची कटिंगसुद्धा तुम्हाला परफेक्ट जमेल. तर बघू शकता मी इथं आखून घेतलेलं आहे. आता ही बघा ही जी मार्किंग होती तर ती आपली पाठीमागच्या भागाची फिटिंगची साईड आहे आपली ती. तर ती आणि पुढच्या भागाची फिटिंग करताना सारखं यावं यासाठी बघा मी इथून आखून घेतलेलं आहे तिरकस असं आणि जो आपण हुकपट्टी लावणार आहे त्या साईडला सुद्धा अर्धा इंच घेतलेला आहे. तर बघू शकता तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा याचा काढून शकता म्हणजे तुमचं लक्षात येईल ब्लाऊज कटिंग कसा करायचा. जी मार्किंग आपण इथं घेतलेली आहे म्हणजे शोल्डर मुंडा किती घेतलेला आहे तर या पद्धतीने डायग्राम काढून ठेवायची आणि त्याच्यानंतर बघा इथं जी मार्किंग मापं घेतलेली आहे आपण ती लिहून ठेवायची म्हणजे तुम्हाला कटिंग करायला सुद्धा सोपं जाईल. म्हणजे तुम्ही वही उघडून तुमचं इथं ब्लाऊजची कटिंग करू शकता. आता इथं बघा दोघं फिटिंगचे लाईन सारख्या याव्या यासाठी इथं बघा मी खालून व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे आणि जे हुक साईडला आपल्याला अर्धा इंच मार्किंग केलं होतं ते सुद्धा मी इथं कट करून घेतलेलं आहे. तर इथे बघा आता जो मध्ये आपण 2.5 इंचाचा पॉईंट घेतलेला होता तर पफसाठी तर खूप सुंदर असा हा पफ येत असतो ब्लाऊजला आणि कितीही तब्येत असू द्या तर तुम्ही या पद्धतीने जर ब्लाऊज कटिंग केला तर ब्लाऊज आहे तो एकदम परफेक्ट बसतो. तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करून द्या व्हिडिओला. आता इथे बघा पुढच्या भागाची सुद्धा कटिंग झालेली आहे. आता राहिली आपली बाही कटिंग. तर जेवढा कापड आहे त्याच्यातच आपल्याला बाहीची कटिंगसुद्धा करायची आहे. तर अस्तरचं कापड आहे तर ते खालीवर आहे त्यासाठी बघा व्यवस्थित पहिले ठेवून घ्यायचं नाहीतर काय होईल एक बाही मोठी होईल आणि एक बाही छोटी होऊन जाईल. तर त्यासाठी अस्तर आहे ते व्यवस्थित ठेवायचं आणि या पद्धतीने आपल्याला घडी घालायची आहे कापडाची म्हणजे 4 पदरी घडी घालायची आहे बाहीसाठी म्हणजे दोघं बाह्या आपल्या इथं एकत्र कटिंग होतील. आता इथं बघा छातीची घडी आपली 9 इंच होती तर आपण 2 इंच मार्जिन घेतलेलं आहे. तर 2 इंच मार्जिन धरून आपलं इथं 11 इंच छातीची घडी झाली होती तर छातीच्या घडीमधून आपल्याला 1 इंच मायनस करायचं आहे. तर ते इथं मी 10 इंच घेतलेली आहे बाहीची घडी. आता बाही लांबी 4 इंच आहे तर मी इथं 5 इंचवरती मार्किंग करते कारण आपल्याला मार्जिन 1 इंच लागणार आहे त्यासाठी. आता वरती बघा आपण जेव्हा ब्लाऊज जोडतो तर तिथं सुद्धा आपल्याला अर्धा इंच लागतं आणि खालच्या साईडला आपल्याला अस्तरानं कापड जेव्हा जोडतो आपण तेव्हा अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जातं ते त्यासाठी. आता बघा इथं बाहीचा म्हणजे मुंड्याचा आकार देण्यासाठी वरून मी खाली 2.5 इंचावरती मार्किंग करून आतल्या साईडला 2 इंचवरती मार्किंग करायची आहे आणि या पद्धतीने तिरकस लाईन आखायची आहे बघू शकता तुम्ही. आता इथे बघा 3 मार्किंग करायची आपल्याला 2 इंचाच्या आणि पहिली जी मार्किंग केली आहे तिला खाली अर्धा इंच घ्यायचं आणि पुढचे जे 2 मार्किंग आहे तर त्यांना वरती घ्यायचं आहे अर्धा इंच. आता तिघं पॉईंट आहे तर त्यासाठी जोडताना बघा इथं पहिले मी इथं पुढचा जो मुंड्याचा आकार आहे तर तो दिलेला आहे आणि त्याच्यानंतर हा पाठीमागचा मुंड्याचा आकार दिलेला आहे. तर पहा इथं या पद्धतीने तर बाही आपल्याला अंदाजे न देता बघा या पद्धतीने परफेक्ट अशी द्यायची आहे म्हणजे काय होईल बाहीमध्ये फुगासुद्धा येणार नाही आणि बाही आहे ती आपली परफेक्ट कटिंग होईल. आता इथं बघा दंडघेर आहे ते 7 इंच घेतलेला आहे आणि 2 इंच पुढे आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे. तर या पद्धतीने मार्किंग करून मी कटिंग करून घेते बघा.
आता बाहीची कटिंग करताना सर्वात पहिले आपल्याला पुढचा जो मुंड्याचा आकार आहे वरचा पाठीमागचा मुंड्याचा, तर तो इथे या पद्धतीने कट करायचा आहे. आता इथे बघा बाही ओपन करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. तर बघा इथे बाहीसुद्धा आपली परफेक्ट अशी कटिंग झालेली आहे. आता इथे बघा मी ब्लाऊज पीसचा कापड घेतलेला आहे आणि त्याला असं पूर्ण गोळा झालेला होता तो कापड आहे तो. तर इथं त्यासाठी मी व्यवस्थित असं त्याला प्रेस करून घेतलेला आहे. आता बघू शकता व्यवस्थित ठेवून घ्यायचं आपल्याला आणि बंद बाजू आहे नेहमी आपल्या साईडने ठेवायची आहे. आणि बघा इथं या पद्धतीने ठेवायचं आहे मेन जो कापड आहे आपला त्याला. तर बघा आता आपल्याला इथं काय करायचं आहे, जो आपण अस्तरचं कापड आता कटिंग केलेलं आहे तर ते अस्तर आहे ते आपल्याला मेन कापडावरती या पद्धतीने ठेवायचं आहे. तर पाठीमागचा जो पार्ट आहे तर तो नेहमी आपल्याला बंद बाजूकडून ठेवायचा असतो. आता इथं बघा अर्धा इंचचं कापड एक्स्ट्रा मार्जिन सोडून आपल्याला अस्तर आहे ते व्यवस्थित कापडावरती ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे. तर इथं आता बघा मी बाहीची कटिंग ठेवते, म्हणजे बाही कटिंग करूया आपण आता. तर या पद्धतीने ठेवायचं आहे बघा. आणि बाहीला सुद्धा आपण अर्धा इंचची मार्जिन सोडून कटिंग करणार आहोत. तर तुमची बाही जर जोडताना कमी पडत असेल तर तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने बाहीची कटिंग करून पहा. वाटल्यास तुम्ही जर नवीन शिकत असाल तर पेपरवरती पहिले प्रॅक्टिस करा. तर हळूहळू असं बघा प्रॅक्टिस केल्यानंतरच तुम्हाला डायरेक्ट कापडावरती सुद्धा कटिंग जमेल. तर या पद्धतीने आता बघा जे पुढचे पार्ट आहे तर ते सुद्धा मी जिथं बसताय कापडावरती तिथं ठेवून घेते व्यवस्थित आणि ते सुद्धा आपण कट करून घेणार आहोत. तर हा जो ब्लाऊज आहे बघा कटिंग जेवढी सोपी आहे तेवढी स्टिचिंगसुद्धा खूपच सोपी आहे. तर तुम्हाला या ब्लाऊजची संपूर्ण स्टिचिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर या पद्धतीने आता बघा अर्धा इंचची मार्जिन सोडून आपल्याला दोघं पार्ट आहे ते इथे कट करून घ्यायचे आहे. बघू शकता मी इथे या पद्धतीने कट करून घेते. तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा मला नक्की कळवा. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.